मेथीची भाजी आपण कायमच बनवतो, पण तुम्ही कधी मेथीच्या कुरकुरीत वड्या बनवल्यात? नसतील बनवल्या ना, तर मी सांगते त्या पद्धतीने बनवून बघा. ह्याच्यामध्ये एक इन्ग्रेडियंट्स असा टाकायचा की ज्याच्याने मेथीच्या वड्या अतिशय कुरकुरीत होतात. बनवायला सोपं आहे. कसं बनवायचं ते सांगते. इथे मेथीची पानं काढून घेतलेली आहेत मी. कोवळी देठं पण घेतलेली आहेत. जास्त देठं घ्यायची नाहीत. आणि पानं काढून घेतलीत ना की ती स्वच्छ धुवून घ्यायची. धुवून झाली की मग बारीक चिरून घ्यायची. मेथीची पानं बारीक चिरून झाली ना की मग ते बाजूला ठेवून द्यायचं. आता बाकीची तयारी करूयात. बाकीची तयारी करताना इथे तुम्हाला जो सांगितला मी इन्ग्रेडियंट, आपण एक वेगळा पदार्थ टाकणार आहोत. तो म्हणजे हा की पोहे. हे भाजायची वगैरे काही गरज नाही. एक वाटीभर पोहे घ्यायचे. ते मिक्सरमधून ह्याची पावडर तयार करून घ्यायची. या पोह्यांच्या पावडरीमुळे मेथीच्या ज्या वड्या आहेत ना त्या अतिशय खुसखुशीत आणि छान होतात. त्यामुळे ही पावडर तयार करून घ्यायची. आता लगेचच आपण वाटण पण तयार करून घेऊयात, म्हणजेच खरडा. तर याच्यामध्ये मी साधारण 15-20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्यांच्या बरोबर धुवून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आलं घालायचं. बरोबर 1 चमचाभर जिरं आणि 1 चमचाभर ओवा घालायचा. ह्याच्याने खूप छान असा स्वाद येतो. त्यामुळे हेही याच्यामध्ये घालून घ्यायचं. आता ह्याचं आपल्याला खरडा टाईप तयार करायचं आहे. मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये जरासुद्धा पाणी घालायचं नाही. थोडंसं जाडसर राहिलं तरी चालेल, पण पाणी नका घालू. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये तेल घ्यायचं. साधारण 3 ते 4 चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे. सर्वात पहिल्यांदा आपण तयार केलेला हा खरडा याच्यामध्ये घालून घ्यायचा, कारण की तो कच्चा आहे. तो जरा थोडासा फ्राय करून घ्यायचा व्यवस्थित. 1 मिनिटभर तो फ्राय करायचा, म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल. हा खरडा फ्राय करून झाला की मग जे पोह्याचं आपण पीठ तयार केलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं. ते घालून पुन्हा एकदा 1-2 मिनटं फ्राय करून घ्यायचं. फ्राय करून झालं की मग ह्याच्यामध्ये आपल्याला मेथी घालून घ्यायची आहे. तर लगेचच ह्याच्यामध्ये मेथी घालून घ्यायची. आता इथे आपल्याला डाळीच्या पिठात पण पाणी घालून ठेवायचं आहे, कारण की मेथीच्या किंवा कोथिंबिरीच्या वड्या करताना डाळीचं पीठ हे फार महत्त्वाचं असतं. त्याच्याशिवाय बाइंडिंग येतच नाही. त्यामुळे आधी मेथी छान इथे व्यवस्थित परतून घ्यायची. मग साधारण 1 वाटी डाळीच्या पिठात 1 वाटी पाणी घालून त्याचं मिश्रण तयार करून ठेवायचं. मी इथे तयार करून ठेवलेलं आहे. तर आता ही मेथी आधी पहिल्यांदा व्यवस्थित परतून घ्यायची. ती कमी झाली पाहिजे. मेथीची कुठलीही पालेभाजी आपण परतली की कमी होते, म्हणजे आपल्याला पुढचा अंदाज येतो. आता ह्याच्यामध्ये हे डाळीचं पीठ मी घालून घेतलेलं आहे. वड्यांमध्ये किंवा आपल्याला कोथिंबीरीच्या वड्यांमध्ये सुद्धा डाळीचं पीठ हे असं घालावंच लागतं. आता डाळीचं पीठ घालून झाल्यानंतर शेवटी ह्याच्यावरती मीठ घालायचं, म्हणजे आपल्याला अंदाज येतो परफेक्ट की मीठ आपल्याला किती घालायचं आहे. पुन्हा एकदा छान हे परतून घ्यायचं. 1 मिनिटभर व्यवस्थित परतून झालं ना की मग ह्याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनटं वाफ येऊ द्यायची, कारण की डाळीचं पीठ जे आहे ते पूर्णपणे छान शिजलं पाहिजे ह्याच्यामध्ये. परत पोहे पण आपण जे घातलेले आहेत ते पण कच्चेच घातलेत, ते भाजून घातलेले नाही आहेत. त्यामुळे सगळं मिश्रण छान शिजलं पाहिजे. त्यासाठी इथे आता आपण झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवर 5 मिनटं वाफ येऊ द्यायची. 5 मिनटानंतर हे मिश्रण परफेक्ट शिजलेलं असतं. आता एकदा फक्त हलवून मग काय करायचं, गॅस बंद करून घ्यायचा आणि एका ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं. तेल लावल्याने काय होतं, चिटकत नाही. तसंही हे मिश्रण नाही चिटकत, पण तरीसुद्धा अर्धा चमचा तेल घालून हे छान ताटाला लावून घ्यायचं, म्हणजे पटकन आपल्या वड्या निघतात. त्यामुळे तुम्ही कोथिंबीरीच्या वड्यासुद्धा सेम अशाच पद्धतीने करू शकता. आपण कोथिंबीरीच्या वड्या उंडे उकडून करतो ना, तर ह्या अशा पद्धतीने तुम्ही कोथिंबीरीच्या वड्यासुद्धा करू शकता. आता हे मिश्रण आहे ना, हे छान ताटामध्ये लगेचच पसरवून घ्यायचं. जास्त गोळा होत नाही आणि फार जास्त कष्टही पडत नाहीत, पटकन पसरलं जातं. इथे दिसतंय ना तुम्हाला, सेम अशा पद्धतीने एकसारखं सगळीकडे पसरवून घ्यायचं, म्हणजे आपल्या ज्या वड्या आहेत ना त्या व्यवस्थित तयार होतात. आता हे पसरवून झालं ना की 5 मिनटं थांबून थंड झालं की मग ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. आपल्याला जशा हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता. या वड्या ज्या आहेत ना कच्च्या खायलासुद्धा खूप छान लागतात. अगदी म्हणजे भात वरणाच्या बरोबर कच्ची वडी ही खायला खूप छान लागते. कच्ची म्हणजे ही शिजवलेली आहे, तळलेली नाही आहे फक्त. हे बघा, अशा पद्धतीने वड्या आपल्या तयार होतात. आता आपल्याला ह्या डीप फ्राय करून घ्यायच्यात. तुम्हाला या शॅलो फ्राय करायच्या असतील तर तुम्ही शॅलो फ्रायही करू शकता. अशाच तुम्ही शिजवलेल्या वड्याही खाऊ शकता आणि डीप फ्रायही करू शकता. तर आता मी इथे डीप फ्राय करते. तेल घेतलं आहे, ह्याच्यामध्ये ह्या वड्या तळून घ्यायच्या. खूप छान वड्या तयार होतात. एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला इथे आठवण करून देते, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
मी अशाच छान छान साध्या सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. आता ह्या वड्या फार जास्त घालायच्या नाहीत, नाहीतर त्या तुटतील. थोड्याच घालायच्या म्हणजे छान व्यवस्थित त्या फ्राय होतात. साधारण मी इथे 5 ते 6 वड्या एका वेळेला फ्राय करून घेतलेल्या आहेत. डीप फ्राय करून घ्यायच्या आणि ह्या निदान 2 ते 3 मिनटं कॉन्स्टंट आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आणि अजून एक सांगते, इथे वड्या तळायला टाकताना तेल हे पूर्णपणे भरपूर गरम असलं पाहिजे. तेल जर का गरम नसेल ना तर तेल जास्त पितं. त्यामुळे तेल एकदम भरपूर गरम करूनच ह्या वड्या तळून घ्यायच्या. आपल्या ह्या मेथीच्या वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला एक कमेंट नक्की करा. मला खूप छान वाटतं तुम्ही मला कमेंट केली की. आणि तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून बघताय हेही मला कमेंटमध्ये सांगा. खुसखुशीत आपल्या मेथीच्या वड्या इथे तयार आहेत. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.